जन्म म्हणजे जाग झोप. स्वतःच्या देहाची आवड सोडून वेगळे झाले पाहिजे. मग आप्तांची आवड धरून काय? एकदा स्वतःचे रूप काय हे कळले की मग कोणावरही प्रेम कर. अख्खे जगच मग तुझे रूप. तुम्ही देहबुद्धी वर्ज करत नाही तोपर्यंत काहीच प्रगती करू शकणार नाही. जे देह सोडून जाते पण आले गेले दिसत नाही ते आपले रूप आहे. देह हे आपले रूप नव्हे असे ध्यान केले पाहिजे. प्रश्न: देहबुद्धी सुटल्यावर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते काय? उत्तर: नाही. दुर्लक्ष नसते, पण अनिच्छा निर्माण होते. तो तृप्त असतो. त्याला वासना नसतात. माणूस अख्खा दिवस नाना कल्पना करत असतो. बाकीचे प्राणी कामापुरती बुद्धी वापरतात. विचारांवर मन एकाग्र न करता स्वतःवरच करा. अन्य गोष्टींवर जे अलक्ष आहे ते लक्ष आपल्याकडे आले. तुमचे चित्त ठाण मांडून बसले असेल तिथेच तुमचे लक्ष लागले असेल. अन्य बाबतीत चित्त विन्मुख झाले की ते आत्मसन्मुख होते. एखादी बातमी चित्तात धरून ठेवली तर झोपही लागत नाही. ही बाब सोडल्याशिवाय झोप येणार नाही. द्वैत आहेच कुठे? तुम्ही मानता म्हणून ते आहे. सूर्य आपल्या किरणांना वेगळे समजतो काय? ज्ञानी होण्यासाठी अगोदर तुम्ही ज्ञान तरी व्हा. मग माया, ब्रह्म, देव इत्यादी मिथ्या होतील. ज्ञानाच्या खुणा ज्ञानीच जाणतो. ज्ञान तिथे दुःख असणारच. दुःख आणि ज्ञान वेगळे असतात का? कायेला दुःख कोठे आहे? काये ज्ञान असेपर्यंत दुःख. ज्या ज्ञानाला दुःख होते ते ज्ञानच मी नव्हे असे झाले पाहिजे. जन्म म्हणजे जाग झोप. जाग झोप या अवस्था आहेत. म्हणून जन्म ही पण अवस्था म्हणजेच अवस्थांचा जन्म झालेला आहे. हे ज्याने जाणले तो ज्ञानी. ज्याला ज्ञान म्हणतात ते फार वेगळे आहे. ते लक्षात येणार नाही. जागृतीमध्ये जाग नि झोप एकरूप करणे ही समाधी. स्वरूपाची समाधी नसते. बुद्धी हा कल्पनेचा खेळ आहे. आपण असल्याची जाणीव हा कल्पनेच्या पतंगाचा दोर आहे. आपण वापरत असलेल्या जाणीवेचे कसे विसर्जन होते हे ज्ञानी पाहतो. जाणीवेने जाणे म्हणजे विझणे. ज्ञानी पेटतही नाही आणि विझतही नाही. हा स्वर ज्याचा आहे त्या ईश्वराला ज्ञानाने पाहिलेले असते. तो नश्वर होणार हेही ज्ञानी पाहतो. लोक मात्र आपले कल्याण व्हावे म्हणून ईश्वराची भक्ती करतात. हा फरक आहे. असा ज्ञानी कुठेतरी एखादाच असतो. ईश्वराचा अवतार संपला की हे जाणणारा आपण संपला नाही. बाकीचे वैकुंठाला नरकाला जाणारे. खरा गुरु दान म्हणून आत्मा मागतो. आत्मज्ञान मागतो. कोणी देहदान करील पण आत्मज्ञान करणार नाही. तुम्हाला ज्ञानी व्हायचे असेल तर गुरुला आत्मज्ञान द्यावे लागेल. ज्ञानी म्हणजे ज्ञान नव्हे, तो उपजलेला नाही. जे काही आहे ते ज्ञान आहे म्हणून ज्ञानाला साक्षीत्व नाही. उद्भव काळ, उद्भव आणि उद्भवाची रीत तुम्हाला सर्व कळणार आहे. आत्म्याची आत्म्याला ओळख करून दिली. परमात्मा कशाला तिकडे जातो? लग्न लावून दिले की पुढे काहीही करा, आमची हजेरी तेथे कशाला? तसेच आहे ते. जाणीवेचे ज्ञान झाल्यावर चिंता औषधाला सुद्धा मिळणार नाही.